नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज आपण जे वेगवेगळ्या ॲडमिशन प्रक्रिया असतात, ह्या ॲडमिशन प्रक्रियेमधील सेंट्रल काउन्सिलिंग असेल किंबहुना स्टेट काउन्सिलिंग असेल किंवा ओपन स्टेट्स काउन्सिलिंग असेल, या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सीट अलॉटमेंटची प्रोसेस कशा स्वरूपामध्ये होते किंवा सिलेक्शनची प्रक्रिया कशा स्वरूपामध्ये होते, या संदर्भात खूप सारे कन्फ्युजन आपल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये असते। खूप वेळा आपण ज्यावेळेस चॉईस फिलिंग देत असतो, त्यावेळेस चॉईस फिलिंग दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे एका कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे चॉईस फिलिंग दिले गेलेले असतात। त्याचबरोबर त्या कॉलेजमध्ये त्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा ज्यांना हायर मार्क्स आहेत त्यांना तेच कॉलेज मिळालं पाहिजे, हा न्याय प्रक्रिया जी आहे ती सिलेक्शन प्रोसेसमध्ये स्ट्रिक्टली फॉलो केली जात असते। त्यामुळे आपल्या सर्वांना महत्त्वाचा टॉपिक आहे की ही ॲडमिशन प्रक्रियेमधील सिलेक्शन प्रोसेस कशा स्वरूपामध्ये होते। खूप वेळा एखादं कॉलेज घेतलं जातं आणि त्या कॉलेजमध्ये ज्यांनी सीट्स चॉईस दिलेला आहे, काही 1 नंबरला देईल, काही 2 नंबरला देईल, या सर्व विद्यार्थ्यांना आपण अलॉट केलं जातं असं म्हटलं जातं। नंतर काही लोकांचं म्हणणं आहे की मार्क्स वाईज दिले जात असतील, काही लोकांचं म्हणणं असतं की हे कॅटेगरी वाईज सिलेक्शन लिस्ट बनवली जात असू शकते। परंतु मित्रांनो, 100% तुमचा आज कन्सेप्ट क्लिअर होणार आहे। ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये प्रत्येक ऑल इंडिया रँकला, म्हणजे एक्झाम्पल धरून चालू, ऑल इंडिया रँक 1 हा टॉपिक असेल तर त्या ऑल इंडिया रँकला कॉम्प्युटराइज्ड सिस्टमनुसार 1 नंबरच्या रँकला जे काही दिलेलं असेल, म्हणजे त्याने जी चॉईस दिलेलं असेल त्या चॉईसमध्ये प्रायोरिटीने ते कॉलेज त्याला मिळत असतं। आपल्याला 42,740 एवढा रँक असेल तर मात्र तुम्ही 42,040 ह्या रँकची प्रोसेस एका वेळेस चालू होते, म्हणजे प्रत्येक रँकची ऑल इंडिया प्रोसेसमधून प्रक्रिया चालू होत असते। म्हणजे ज्यावेळेस तुमचा एकट्याचा आहे त्याच्यासाठी कॉम्प्युटरची सिस्टम एका वेळेस काम करते। पहिली गोष्ट, कॉलेज वाईज प्रोसेस होत नाही, कॅटेगरी वाईज प्रोसेस होत नाही, मार्क्स वाईज प्रोसेस होत नाही, तर ऑल इंडिया प्रोसेसमध्ये रँक वाईज प्रोसेस होते। म्हणजे सिलेक्शन प्रक्रिया ही आपल्या रँकमध्ये आल्यानंतर तुम्ही दिलेल्या चॉईसमध्ये, समजा आपल्यापर्यंत रँक आला आहे, आजचा आपला रँक आहे 42,000 रँकला ज्यावेळेस आपण येईल त्यावेळेस तुम्ही दिलेल्या चॉईस फिलिंगमध्ये त्याच ठिकाणी सीट वेकंट तुमच्या कॅटेगरीमध्ये असेल तरच तुम्हाला अलॉट होतं, नाही तर नॉट अलॉटेड असं म्हटलं जातं। म्हणजे एकंदरीत ॲडमिशन प्रोसेसच्या प्रक्रियेमध्ये आपण चॉईस फिलिंग देणं हा सर्वात महत्त्वाचा जरी इम्पॉर्टंट गोष्ट असेल तरीसुद्धा बऱ्याच जणांचा कन्सेप्ट असा असतो की माझ्या मेरिटला मिळणारं कॉलेज आहे ते जर मी वर दिलं तर माझं मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत, असं 100% नाही। तर तुम्ही देताना आयडियल चॉईस फिलिंगमध्ये प्रत्येक कॉलेज वाईज तुम्ही आयडियल चॉईस फिलिंग एक बनवायला पाहिजे की ज्या आयडियल चॉईस फिलिंगमध्ये हायर रँक टू लोअर रँकपर्यंत, हायर कॉलेजचे रँकिंग टू कॉलेजचं रँकिंग लोअर रँकिंगपर्यंत एक टोटल लिस्ट बनवायचे। मग तू MBBSचे असू दे, BDSचे असू दे, BMSचे असू दे किंवा डीम्डचा असू दे, त्यानुसार तुम्ही प्रत्येक कॉलेज वाईजची लिस्ट बनवताना आपलं मार्क्स, रँक आणि ह्या सगळ्याचा विचार करून मी त्या ठिकाणी जाणार आहे का याचा विचार करून ही एक स्वतःची आयडियल रँक आपली ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात लागणारी चॉईस फिलिंगची लिस्ट हे आपल्याला स्वतःला बनवायची असते। महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपल्याला कशा स्वरूपामध्ये ॲडमिशन प्रक्रियेचे सीट अलॉटमेंट किंवा सिलेक्शन प्रोसेस कशी स्वरूपामध्ये असते या संदर्भात आता पाहायला गेलं तर इकडे मात्र तुम्हाला एखादं कॉलेज घेऊन त्या संपूर्ण कॉलेजची ॲडमिशनचे सर्व सीट्स पहिल्या वेळेस भरले जातात असा समज लोकांचा असतो, किंवा एखाद्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इयर मार्किंग नावाचा एक टॉपिक असतो की आपलं सिलेक्शन आपल्या कॅटेगरीमधून व्हावं का ओपनमधून व्हावं याची प्रायोरिटी आपण विद्यार्थी फॉर्म भरून देताना देत असतो। त्यामध्ये EWS एक कॅटेगरी अशी आहे की ज्याच्यासाठी बाय डिफॉल्ट इयर मार्किंग ओपन असतं, नाहीतर बाकीच्या सर्व कॅटेगरीला आपल्या स्वतःला इयर मार्किंग ओपन किंवा रिझर्व असं करण्याचे चान्सेस असतात। म्हणजे इयर मार्किंगचा अर्थ असा आहे की तुम्ही
तुमचं कॅटेगरीचं तुमचं सिलेक्शन होत असताना तुम्ही पहिल्यांदा तुमचा ओपनमधून विचार व्हावा का माझ्या कॅटेगरीमधून विचार व्हावा याचं आपण सजेशन आपल्या ॲडमिशन प्रक्रिया करणाऱ्या सिस्टमला देऊ शकतो. त्यामुळे जी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रक्रिया ॲडमिशन प्रोसेस आहे त्यामध्ये SML वाईज आपली ॲडमिशन सिलेक्शन प्रोसेस होत असते. म्हणजे SML जर तुमचा समजा 1450 असेल तर 1450 या SMLला दिलेल्या कॉलेजमध्ये 1 नंबरचं कॉलेज सिलेक्ट केलं जातं. ते त्यामध्ये सीट आहेत का तुमच्या कॅटेगरीमध्ये आणि ओपनमध्ये आहे का ते चेक केलं जातं. नसेल तर पुढचं कॉलेज असं होऊन त्या सगळ्यामध्ये जर तुमचं कोणतंही कॉलेज नसेल तर तुमचं चॉईस इज नॉट अवेलेबल म्हणतं. आणि जर समजा तुमच्या रँकमध्ये कोणताही रँक असेल तो SML 1 असू द्या, 10 असू द्या, 700 असू द्या, 7000 असू द्या किंवा 40000 असू द्या, जो SML असेल त्या SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर, महाराष्ट्रातला तुमचा कितवा नंबर आहे याला आपण SML म्हणतो. ह्या स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो SMLला प्रत्येक SMLला चॉईस बघितलं जातं. एक SML पाहिला जातो. त्या SMLला पहिला कॉलेजमध्ये त्यांना सिलेक्शनमध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये ओपनमध्ये आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचं सिलेक्शन होण्यासारखे मार्क्स आहेत का ते पाहिलं जातं. जर सीट वेकंट नसेल तर पुढचं कॉलेज. तसं करत आपण जेवढे चॉईसेस दिलेले असतील त्या प्रत्येक चॉईसमध्ये चेक केलं जात असतं. त्यामुळं आपल्या या व्हिडिओमध्ये सिलेक्शन प्रोसेस किंवा प्रक्रिया कशी असते किंवा अलॉटमेंट प्रोसेस ऑल इंडिया काउन्सिलची असेल किंवा स्टेट काउन्सिलिंगची असेल ही आपण कशा स्वरूपामध्ये होत असते हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये आपण चॉईस फिलिंग देण्यामध्ये थोडंसं चूक करत असतो असंच अर्थ होतो. कसल्याही कॉम्प्युटराइज्ड सिस्टमनुसार तुमच्यावरती अन्याय होण्याची एकमात्र तीळमात्र सुद्धा शक्यता नसते. एकंदरीत सिलेक्शन प्रोसेस आपल्याला कशा स्वरूपामध्ये होते हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्यामुळं हा जो कन्सेप्ट आहे तो तुमच्या पुढील प्रोसेसमध्ये महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. ते तुम्हाला लक्षात यावा यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.